अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यातील आरक्षणाचा लाभ योग्य त्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी क्रीमी लेअरची आवश्यकता आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी व्यक्त केले। याबद्दल मित्रांनो आपण अधिक माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, जय भगवान मंडळी या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर इथे आपले स्वागत करतो। चला तर मग आपण ह्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती घेऊ। हे क्रीमी लेअर ठरवण्यासाठी राज्यांनी धोरण आखून त्यासाठी या घटकांना आरक्षणापासून दूर करावे, अशी सूचनाही न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह इतर 4 न्यायमूर्तींनी यावेळेस केली आहे। अनुसूचित जाती जमातींबद्दल निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील या न्यायमूर्ती गवई यांनी 281 पानी निकालपत्रामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये लाभ न मिळालेल्या या घटकातील वंचित असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी ही राज्यांची आहे, असे मत यावेळेस न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केले। याबद्दल न्यायमूर्ती गवई यांचे काय मत आहे ते आपण पाहूया मित्रांनो। न्यायमूर्ती गवई असे म्हणतात की प्रश्न असा आहे, अनुसूचित जाती वर्गातील असम घटकांना जर समान वागणूक दिली तर राज्यघटनेतील जे समानतेचे तत्व आहे हे समानतेचे तत्व खरोखर साध्य होईल का, असं यावेळेस गवई म्हणतात। न्यायमूर्ती गवई यांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जातीमधील प्रवर्गातील एखाद्या IAS किंवा IPS अधिकाऱ्याच्या मुलाची बरोबरी ही याच प्रवर्गातील एखाद्या साधारण व्यक्तीच्या ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये शिकलेल्या मुलाशी होईल का? त्या मुलाची या IAS किंवा IPS असलेल्या अधिकाऱ्याच्या मुलाशी तुलना करता येईल का, असे यावेळेस न्यायमूर्ती गवई असे म्हणाले। मित्रांनो, यावेळेस न्यायमूर्ती गवई यांचं म्हणणं असं आहे की या प्रवर्गातील एखाद्या व्यक्तीने जर सफाई कर्मचारी किंवा शिपाई या प्रकारची एखादी नोकरी जर या आरक्षणातून मिळवली असेल तरीसुद्धा ती व्यक्ती सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या मागासच गणल्या जाईल। परंतु या आरक्षणाचा आधार घेऊन एखादी व्यक्ती जर उच्च स्तरावर जर पोहोचलेली असेल, जसे IAS IPS यासारख्या जर उच्च स्तरावर समाजाच्या ती व्यक्ती जर पोहोचलेली असेल तर अशा व्यक्तीने या आरक्षणाचा लाभ सोडून द्यावा, असं यावेळेस न्यायमूर्ती गवई यांचं म्हणणं होतं किंवा असं स्टेटमेंट न्यायमूर्ती गवई यांनी यावेळेस दिलेलं आहे। न्यायमूर्ती पंकज मित्तल यांचं म्हणणं आहे की आरक्षण हे एका पिढीपुरतं किंवा पहिल्या पिढीपुरतंच मर्यादित असायला हवं। अशा आरक्षणाचा लाभ घेऊन जर एखादी व्यक्ती समाजाच्या उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीच्या पुढच्या पिढीला अशा प्रकारचा आरक्षणाचा लाभ मिळायला नको, असं पंकज मित्तल यांचं म्हणणं आहे। अनुसूचित जाती आणि जमातीतही सदन झालेल्या लोकांना क्रीमी लेअरचे तत्व लागून आरक्षणातून वगळावे, अशी सूचना घटनापीठाने यावेळेस व्यक्त केली आहे। यामुळे राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींची संख्या ही 59 असून 2011च्या जनगणनेनुसार त्या जमातींचे जे लोकसंख्येमध्ये प्रमाण आहे ते 11.81% आहे, तर अनुसूचित जमातींची जी संख्या आहे ती 47 असून लोकसंख्येमध्ये त्यांचे प्रमाण हे 9.35% एवढे आहे। अनुसूचित जातीमध्ये महार, सांबार, मातंग, भंगी या प्रमुख जाती असून उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे मातंग आणि अन्य जातीकडून स्वतंत्र संवर्ग बनवण्याची किंवा आरक्षणाची मागणी पुढे येण्याची शक्यता यावेळेस वर्तवल्या जात आहे मित्रांनो। आणि त्यासाठी सरकारला आता सांख्यिकी अहवाल तयार करावा लागणार आहे। या सांख्यिकी अहवालासाठी काँग्रेससह इतर अनेक पक्षांकडून मागणी केल्या जाते आहे। त्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी हे काय म्हणाले ते पाहूया मित्रांनो आपण, की अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गीकरण किंवा एखाद्या जातीस स्वतंत्र आरक्षण द्यायचे असेल तर शास्त्रशुद्ध सांख्यिकी गोळा करणे आवश्यक राहील। त्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे हाच एक मार्ग आहे आणि हा मार्ग अपरिहार्य आहे। या जातीनिहाय जनगणनेनंतर आपल्यासाठी किती आरक्षण असायला हवे आणि याचा विचार त्या जातीतील संबंधित जातीतील किंवा संबंधित वर्गातील नेते विचार करून त्या संदर्भात मागणी करतील, असं स्टेटमेंट अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळेस दिलेलं आहे। मित्रांनो, या प्रकरणामध्ये 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने EV चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यामध्ये एक निकाल दिला होता। तो निकाल आपण पाहूया। राज्यघटनेतील कलम 341 नुसार अनुसूचित जातींना देण्यात आलेले जे आरक्षण आहे ते आरक्षण एकसंध आहे आणि त्यामध्ये जातीनुसार वर्गीकरण करता येणार नाही। EV चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता। अनुसूचित जाती आणि जमातींची जी यादी आहे ही राष्ट्रपतीकडून 1950 मध्ये जाहीर करण्यात आली होती। या यादीमध्ये नवीन जाती समाविष्ट करण्याचा अधिकार हा संसदेलाच आहे किंवा या यादीमधून एखाद्या समाजाला किंवा एखाद्या जातीला वगळण्याचे अधिकार सुद्धा संसदेला आहे, अशी भूमिका यावेळेस न्यायालयाने घेतली होती। परंतु आता जातीनिहाय वर्गीकरण किंवा स्वतंत्र संवर्ग करण्याची मुभा ही घटनापीठाने राज्य सरकारला यावेळेस दिलेली आहे। अनुसूचित जातींमध्ये आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा हा जो अधिकार या घटनापीठाने राज्य सरकारला दिला आहे, या अधिकारामध्ये या उपवर्गीकरणाला मागासलेपणा आणि नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व नसल्याचा सांख्यिकी आधार असायला हवा, असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळेस म्हटले आहे। केवळ राजकीय गरज किंवा मर्जीवर ठरवता येणार नाही, असे सुद्धा घटनापीठाने यावेळेस बजावलेले आहे। राज्यांनी केलेल्या उपवर्गीकरणास जर कायदेशीर आव्हान दिले गेले तर त्या आव्हानाची न्यायिक चाचणी केल्या जाईल किंवा न्यायिक
समीक्षा केल्या जाईल असे स्पष्ट करताना निकालपत्रामध्ये म्हटले आहे. राज्यांना या उपवर्गीकरणाचे समर्थन करणारी सांख्यिकी माहिती आणि तसे तपशील पुरावेच लागतील. मित्रांनो, जर राज्यांनी केलेल्या या उपवर्गीकरणाला जर कायदेशीर आव्हान दिले गेले तर त्या आव्हानाची न्यायिक चाचणी केल्या जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या घटनापीठाने स्पष्ट केलेले आहे. आणि हे स्पष्ट करत असतानाच न्यायालयाने हे म्हटलं आहे की राज्यांना या माहितीचा सांख्यिकी आधार आणि संबंधित पुरावे हे सादर करावे लागतील आणि याचा तपशील पुरवावा लागेल. उपवर्गीकृत केलेल्या जातींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारे हे 2 प्रकारच्या प्रारूपांचा अवलंब करू शकतील असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालपत्रामध्ये म्हटले आहे. या प्रकारात काही विशिष्ट जातींना आरक्षणात प्राधान्य देण्यात येईल, तर दुसऱ्या प्रकारामध्ये ठराविक उपवर्गीकृत जातींना ठराविक प्रमाणामध्ये आरक्षण पुरवता येणार आहे असे सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राज्यांना दोन्हीपैकी एक प्रारूप राबवता येणार आहे असेही या निकालात म्हटले आहे. हे 2 प्रारूप काय आहेत की एका प्रकारात काही विशिष्ट जातींना आरक्षणात प्राधान्य देण्यात येईल, तर दुसऱ्या प्रकारात उपवर्गीकृत जातींना ठराविक प्रमाणात आरक्षण पुरवण्यात येईल. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे राज्य सरकारांकडून स्वागत केले जात आहे. मित्रांनो, थोडक्यात एकदा ह्या प्रकरणाची माहिती घेऊया. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या या घटनापीठाने असं सांगितले आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील जे घटक किंवा जे लोक उच्च स्तरावर पोहोचलेले आहेत, जे आता सधन आहेत, सामाजिकदृष्ट्या जे आता प्रगत झालेले आहेत, अशा लोकांना आता आरक्षणाचा लाभ मिळायला नको. त्या संबंधित जी कार्यवाही करायची आहे ती राज्य सरकारांना करायची आहे. यासाठी धोरण ठरवून अशा लोकांचे वर्गीकरण करायचं आहे, उपवर्गीकरण करायचं आहे. याच वेळेस मग असा प्रश्न उठतो की असे वर्गीकरण करण्यासाठी सांख्यिकी आधार असायला हवा. या सांख्यिकी आधारासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी केल्या जात आहे. जातीनिहाय जनगणना ज्यावेळेस होईल त्याच वेळेस अशा प्रकारची संपूर्ण माहिती आणि अचूक माहिती मिळणार, कारण की राज्य सरकार ज्यावेळेस अशा प्रकारची माहिती गोळा करेल त्या माहितीवर कायदेशीर आक्षेप येणार आहे. आणि अशा प्रकारचे जर कायदेशीर आक्षेप जर आले तर त्या संबंधित न्यायालयीन चौकशी किंवा न्यायालयीन प्रोसेस जी करणार आहे ती सर्वोच्च न्यायालय करणार आहे. त्यामुळं अशा प्रकारचे आक्षेप येऊ नये यासाठी याला सांख्यिकी आधार असायला हवा असं बऱ्याच जणांचं मत आहे. आणि बऱ्याच राजकीय पक्षांची सुद्धा अशीच मागणी आहे की जातीनिहाय जनगणना करायला हवी, जेणेकरून प्रत्येक जातीची एकूण आकडे किती आहे किंवा एकूण प्रतिनिधित्व किती आहे याबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. या प्रवर्गातील सर्व जातींची ज्यावेळेस जातीनिहाय जनगणना होईल त्यानंतरच एकंदरीत आकडेवारी समोर येईल आणि त्या आकडेवारीवरूनच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात येईल. आणि ज्या समाजातील जो वर्ग हा पहिल्या पिढीमध्ये आरक्षणाचा लाभ घेऊन एका उच्च स्तरावर पोहोचला आहे त्या वर्गाला किंवा त्या संबंधित अशा लोकांना की जे IAS IPS यासारख्या उच्च स्तरावर पोहोचलेत त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या मुलांना आता पुढील पिढीमध्ये आरक्षण मिळायला नको असा मत यावेळेस न्यायमूर्ती यांनी व्यक्त केलेलं आहे. एकंदरीत समाजातील जे प्राबल्य घटक आहेत की जे आरक्षणाचा लाभ समाजातील मुठभर व्यक्तींना मिळतो किंवा एखादा आरक्षणाचा लाभ घेऊन समाजातील मुठभर पुढारलेले लोक एका उच्च स्तरावर जाऊन पोहोचतात, त्याच्यानंतर त्याच समाजातील जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ आजही पोहोचत नाही. त्यासाठी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. आजही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लोकांनी नोकऱ्यांमध्ये आपले स्थान मिळवले होते, आज त्यांची दुसरी किंवा तिसरी पिढीसुद्धा नोकऱ्यांमध्ये त्यांचे स्थान मिळवत आहे. परंतु जो या प्रोसेसपासून शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जो पहिले आलाच नाही, जो ह्या प्रवाहामध्ये समाविष्ट झालाच नाही, त्या आजही वंचित आहे असं मत ह्या न्यायमूर्तींनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे. या विषयामध्ये अजून काही अपडेट आल्यास आपण त्यावरही नक्कीच व्हिडिओ बनवू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा, कमेंटही करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.